आज आपण आपल्या शरीरातील सर्वात गूढ आणि शक्तिशाली अवयवाच्या प्रवासावर निघणार आहोत. तो फक्त एक मिशन कंट्रोल सेंटर नाहीये, तर ती एक जिवंत गोष्ट आहे जी जन्माच्या आधीपासून घडायला लागते आणि अगदी शेवटच्या श्वासापर्यंत बदलत राहते. अगदी. आणि याच बदलाच्या प्रक्रियेला म्हणजे अनुभवांनुसार स्वतःला घडवण्याच्या क्षमतेला न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात. न्यूरोप्लास्टिसिटी. हो. आणि आज आपण दी आर्किटेक्चर ऑफ द ह्युमन माइंड अ लाईफलॉंग जर्नी या लेखाच्या आधारे याच न्यूरोप्लास्टिसिटीची गोष्ट पाहणार आहोत. अच्छा. गर्भातील पहिल्या पेशीपासून ते आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपला मेंदू स्वतःची कहाणी कशी लिहितो हे आपण आज उलगडणार आहोत. चला तर मग अगदी मुळापासून सुरुवात करूया. ही कहाणी सुरू कुठे होते? म्हणजे गर्भात असताना मेंदूची पहिली वीट कधी आणि कशी रचली जाते? ही प्रक्रिया खरंच थक्क करणारी आहे आणि ती आपल्याला वाटतं त्यापेक्षा खूप आधी सुरू होते. किती आधी? गर्भधारणेनंतर साधारण 2 आठवड्यात, जेव्हा अजून म्हणजे गर्भधारणेची जाणीवही झालेली नसते, तेव्हा भ्रूणाच्या एका बाजूला पेशींचा एक थर जाड होतो. फक्त 2 आठवड्यात? हो, याला न्यूरल प्लेट म्हणतात. हाच आपल्या संपूर्ण मज्जासंस्थेचा म्हणजे नर्व्हस सिस्टीमचा पाया असतो. अविश्वसनीय आहे. मग या प्लेटचं पुढे काय होतं? साधारण 4थ्या आठवड्यात ही प्लेट स्वतःमध्ये दुमडून एक नळी तयार करते, जिला न्यूरल ट्यूब म्हणतात. ओके. विचार करा, ही एक साधी नळी पुढे जाऊन जगातला सर्वात गुंतागुंतीचा अवयव आपला मेंदू आणि संपूर्ण मज्जासंस्था बनणार असते. ठीक आहे, म्हणजे ही न्यूरल ट्यूब तयार झाली. पण या नळीत नक्की काय घडतंय? ती फक्त एक रचना आहे की आतमध्ये खरोखरच निर्मितीचा वेग सुरू झालाय? इथेच तर खरी जादू आहे. ही न्यूरल ट्यूब बंद होताच तिच्या आतमध्ये अक्षरशः निर्मितीचा स्फोट होतो. स्फोट? हो. आपल्या स्रोतानुसार या काळात प्रत्येक मिनिटाला शेकडो नवीन न्यूरॉन्स म्हणजेच मज्जापेशी तयार होतात. प्रत्येक मिनिटाला? प्रत्येक मिनिटाला. हा वेग इतका प्रचंड असतो की गर्भावस्थेच्या काळातच मेंदूच्या मूळ संरचनेचा संपूर्ण आराखडा तयार झालेला असतो. आता आपण जन्माच्या क्षणाकडे येऊया. असं म्हणतात की जन्माच्या वेळी बाळाच्या मेंदूत जवळपास 100 अब्ज न्यूरॉन्स असतात. हो, 100 अब्ज. पण मला गोंधळात टाकणारी गोष्ट ही आहे की ही संख्या एका प्रौढ व्यक्तीपेक्षाही जास्त आहे. असं का? जास्त असणं हे नेहमीच चांगलं असतं का? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. गंमत म्हणजे हा आकडा आपल्याला सुरुवातीला चुकीच्या दिशेने विचार करायला लावतो. म्हणजे? आपल्याला वाटतं संख्या महत्वाची, पण निसर्गासाठी सुरुवातीला गुणवत्ता नाही तर पर्याय महत्वाचे असतात. पर्याय? हो. निसर्ग बाळाला एक प्रकारची सेफ्टी नेट देतो. हे अतिरिक्त न्यूरॉन्स बाळाला एक निरोगी मेंदू विकसित करण्याची सर्वोत्तम संधी देतात. अच्छा. आणि जसं जसं बाळ मोठं होतं तसतसं जे न्यूरॉन्स वापरले जात नाहीत ते हळूहळू मरतात. याला एक प्रकारची कार्यक्षमता वाढवणारी नैसर्गिक प्रक्रिया म्हणता येईल. म्हणजे सुरुवातीला भरपूर पर्याय तयार करायचे आणि नंतर जे सर्वोत्तम आहेत तेच ठेवायचे. अगदी. पण मग जर जन्मावेळी इतके न्यूरॉन्स असतील तर बाळाचा मेंदू एखाद्या सुपर कॉम्प्युटरसारखा का चालत नाही? काय कमी असतं? तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे. खरी गंमत न्यूरॉन्सच्या संख्येत नाही, तर त्यांच्यातील जोडणीत आहे. जन्माच्या वेळी न्यूरॉन्स तर भरपूर असतात, पण सायनॅप्स म्हणजे 2 न्यूरॉन्समधील संपर्क बिंदू ते खूप कमी असतात. सायनॅप्स म्हणजे मेंदूतली वायरिंग? बरोबर. ही आपल्या मेंदूतील वायरिंग आहे. ते विद्युत संदेश एका न्यूरॉनकडून दुसऱ्याकडे पोहोचवतात आणि शिकण्यासाठी, आठवणी तयार करण्यासाठी अत्यंत महत्वाचे असतात. आणि जन्मावेळी हे वायरिंग खूपच प्राथमिक असतं? अगदी जुजबी स्वरूपाचं असतं. तर जन्मावेळी वायरिंग प्राथमिक असतं, मग लहान मुलं इतकी पटापट भाषा, संगीत किंवा चालण्यासारख्या गोष्टी कशा शिकतात? त्यांच्या मेंदूत नेमकं काय बदलतं की ह्या शिकण्याचा वेग इतका प्रचंड असतो? इथेच मेंदूच्या विकासाचा सर्वात नाट्यमय टप्पा सुरू होतो. जन्मावेळी प्रत्येक न्यूरॉनला सुमारे 2500 सायनॅप्स जोडलेले असतात. 2500? हो. पण आयुष्याच्या पहिल्या 2-3 वर्षांत हा आकडा अक्षरशः स्फोटकपणे वाढतो. किती? तो थेट 15,000 प्रति न्यूरॉन इतका होतो. 15,000? हो. म्हणजे प्रत्येक न्यूरॉन एकाच वेळी 15,000 इतर न्यूरॉनशी संवाद साधू शकतो. म्हणूनच लहान मुलांचा मेंदू माहिती शोषून घेण्यासाठी स्पंजसारखा तयार असतो. अच्छा, म्हणूनच ते इतक्या सहज गोष्टी शिकतात. प्रत्येक नवा अनुभव, प्रत्येक नवा आवाज, प्रत्येक स्पर्श मेंदूमध्ये नवीन कनेक्शन्सची एक दाट जंजाळ तयार करत असतो. पण इतकी कनेक्शन्स म्हणजे गोंधळ नाही का? एखाद्या शहरात सिग्नल यंत्रणा न लावता
फक्त रस्तेच रस्ते बांधत गेलो तर वाहतुकीची प्रचंड कोंडी होईल. बरोबर. मेंदू ही कोंडी कशी टाळतो? तो आयुष्यभर असाच स्पंजसारखा राहिला तर ओव्हरलोड नाही का होणार? खूप छान उपमा आहे ही. आणि तुम्ही बरोबर ओळखलं. मेंदू ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एक अत्यंत हुशार गोष्ट करतो. काय करतो तो? साधारण 3 ते 10 वर्षांच्या वयात तो सिनॅप्टिक प्रूनिंग किंवा सोप्या भाषेत मेंदूची छाटणी सुरू करतो. मेंदूची छाटणी म्हणजे जसं माळी बागेत करतो तशी? अगदी तसंच. जसं एखादा माळी बागेतील अनावश्यक फांद्या छाटून टाकतो, जेणेकरून चांगल्या फांद्यांना जास्त ऊर्जा आणि पोषण मिळावं, तसंच मेंदू करतो. म्हणजे मेंदू स्वतःलाच रिफाईन करतो. तो जास्त ऐवजी उत्तम यावर लक्ष केंद्रित करतो. अगदी बरोबर. अच्छा. मेंदू न वापरलेली किंवा कमकुवत कनेक्शन्स काढून टाकतो आणि जी कनेक्शन्स जास्त वापरली जातात, जसं की मातृभाषेची किंवा सायकल चालवण्याची, त्यांना अधिक मजबूत आणि कार्यक्षम बनवतो. आणि याचा अर्थ असा की लहानपणी आपण ज्या गोष्टी शिकतो हो, त्याचा आपल्या मेंदूवर कायमस्वरूपी परिणाम होतो. म्हणजे भाषा असो, संगीत असो किंवा खेळ, आपला मेंदू अक्षरशः त्याच गोष्टींसाठी स्वतःला घडवतो. ही एक कायमस्वरूपी गुंतवणूक आहे. अगदी. म्हणूनच लहानपणी शिकलेली भाषा आपण आयुष्यभर विसरत नाही, पण मोठेपणी शिकलेली भाषा विसरण्याची शक्यता असते. आता पुढच्या आणि कदाचित सर्वात वादळी टप्प्याकडे वळूया, किशोरवय. हां. या वयात मुलामुलींच्या वागण्यात जे बदल दिसतात ते पाहून पालक हैराण होतात. लेखात एक सुंदर उपमा वापरली आहे. किशोरवयीन मुलांचा मेंदू म्हणजे एकाच वेळी गॅस पेडल आणि ब्रेक दाबलेली गाडी. हो. याचा अर्थ काय? ही तुलना अगदी अचूक आहे आणि ह्यामागे ठोस न्यूरोसायन्स आहे. अच्छा. याचं कारण म्हणजे मेंदूचे वेगवेगळे भाग वेगवेगळ्या वेगाने विकसित होतात. बक्षीस, आनंद आणि उत्साहाशी संबंधित भाग, ज्याला रिवॉर्ड सिस्टम म्हणतात, तो ह्या वयात खूप लवकर आणि वेगाने विकसित होतो. हा झाला गाडीचा गॅस पेडल. हो, जो पूर्णपणे दाबलेला आहे. म्हणूनच त्यांना मित्रांसोबत मजा करायला, काहीतरी नवीन, धोकादायक करून पाहायला खूप आवडतं. त्यांना तात्काळ मिळणाऱ्या आनंदाचं आकर्षण जास्त असतं. बरोबर. पण दुसरीकडे स्वनियंत्रण, सारासार विचार आणि परिणामांचा अंदाज घेण्याची क्षमता ह्यासाठी जबाबदार असलेला मेंदूचा पुढचा भाग, प्रीफ्रंटल कॉर्टेक्स. अगदी बरोबर, प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, तो मात्र अगदी सावकाश विकसित होतो. म्हणजे तो अजून पूर्णपणे डेव्हलप झालेला नाहीये. नाही, तो भाग वयाच्या 25 पर्यंत विकसित होत राहतो. हा झाला गाडीचा ब्रेक, जो अजून पूर्णपणे विकसित झालेला नाही. म्हणजे एखादा किशोरवयीन मुलगा मित्रांच्या दबावाखाली येऊन गाडी वेगात चालवण्याचा मोह का टाळू शकत नाही, याचं शास्त्रीय कारण म्हणजे त्याचा ब्रेक अजून पूर्ण तयारच नाहीये. हो, ही त्याची चूक नाही, तर त्याच्या मेंदूच्या विकासाचा तो एक नैसर्गिक टप्पा आहे. तुम्ही अगदी अचूक पकडलंय. ही त्यांची नैतिक कमजोरी नसते, तर त्यांच्या मेंदूच्या विकासाचा तो एक भाग असतो. गॅस पेडल पूर्ण दाबलेला आहे, पण ब्रेक कमकुवत आहे. अगदी. म्हणूनच या वयात धोका पत्करण्याची प्रवृत्ती, छोट्या छोट्या गोष्टींवरून होणारे मूड स्विंग्स आणि सोशल मीडिया किंवा इतर व्यसनाधीन होण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच तू मोठा झाल्यावर तुला हे कळेल, असं जे पालक म्हणतात त्यात बरंच वैज्ञानिक तथ्य आहे. हो ना, अगदी तसंच आहे. मग हा विकास पूर्ण कधी होतो? आपण कधी म्हणू शकतो की मेंदू आता प्रौढ झाला आहे आणि गॅस पेडल व ब्रेक यांचा ताळमेळ जमला आहे? साधारणपणे वयाच्या 30च्या आसपास प्रीफ्रंटल कॉर्टेक्स पूर्णपणे विकसित होतो आणि मेंदूचा विकास पूर्ण झाला असं मानलं जातं. 30मध्ये? हो. आणि साधारण 40च्या आसपास व्हाईट मॅटर, जे मेंदूच्या वेगवेगळ्या भागांमध्ये संदेश वेगाने पोहोचवणाऱ्या केबलसारखं काम करतं, ते आपल्या सर्वोच्च पातळीवर असतं. अच्छा. हा काळ असा असतो जेव्हा अनुभव आणि मेंदूची प्रक्रिया करण्याची गती यांचा एक सुंदर समतोल साधलेला असतो. पण 40 नंतर काय? सामान्यतः असाच समज असतो की 40 नंतर मेंदूची क्षमता कमीच होत जाते. गोष्टी लक्षात राहत नाहीत, नवीन काही शिकता येत नाही. हे खरं आहे का? नाही, हे एक अर्धसत्य आहे. इथे पुन्हा एकदा न्यूरोप्लास्टिसिटी आपली जादू दाखवते. म्हणजे? हे खरं आहे की मेंदूची माहिती प्रक्रिया करण्याची गती, म्हणजे प्रोसेसिंग स्पीड, थोडी कमी होऊ शकते, पण मेंदू त्याची भरपाई इतर मार्गांनी करतो. कसे? अभ्यासात असं दिसून आलंय की वयस्क लोकांचा मेंदू एखादं काम करण्यासाठी दोन्ही अर्धगोलांचा, म्हणजे हेमिस्फिअरचा, अधिक प्रभावीपणे वापर करतो. अच्छा. म्हणजे तरुणपणी जे काम मेंदूचा एक भाग करत होता
तेच काम करण्यासाठी आता संपूर्ण टीम कामाला लागते. हे तर खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे मेंदू वयानुसार स्वतःला ॲडजस्ट करतो आणि अधिक कार्यक्षम बनवतो. हो, पण अनुभवाचा आणि भावनांचा काही परिणाम होतो का? नक्कीच. आणखी एक मनोरंजक बदल म्हणजे अमिगडाला नावाचा मेंदूतील भाग जो भीती आणि रागासारख्या तीव्र भावनांसाठी जबाबदार असतो, हो. तो नकारात्मक गोष्टींना कमी प्रतिसाद देऊ लागतो. अच्छा. म्हणूनच अनुभवाने भावनिक स्थैर्य वाढतं. वयस्कर लोक छोट्या छोट्या गोष्टींवरून जास्त त्रास करून घेत नाहीत, ते अधिक शांत आणि संयमी होतात. यालाच आपण शहाणपण म्हणू शकतो. खरं आहे. स्त्रोतांमध्ये स्त्रियांमध्ये मेनोपॉजच्या काळात होणाऱ्या बदलांबद्दलही उल्लेख आहे. हो, इस्ट्रोजनची पातळी कमी झाल्यामुळे मेंदूच्या ऊर्जेवर, मूडवर परिणाम होतो, पण तिथेही काहीतरी सकारात्मक बदल घडतो नाही का? हो. इस्ट्रोजन कमी झाल्याने हॉट फ्लशेस, मूड स्विंग्स किंवा ब्रेन फॉग सारख्या समस्या येऊ शकतात. पण त्याच वेळी मेंदू पुन्हा एकदा स्वतःला रिवायर करतो. म्हणजे वाईट मॅटर कमी होत असलं तरी मेंदूतील काही महत्वाच्या भागांमधील कनेक्शन्स अधिक कार्यक्षम होतात. म्हणजे मेंदू कमी संसाधनांमध्ये अधिक प्रभावीपणे काम करायला शिकतो. पण हेही खरं आहे की उतार वयात म्हणजे साधारण 60-70 नंतर मेंदूची गती आणि क्षमता कमी होते. हे बदल कसे असतात? हो, हे नाकारता येणार नाही. हा एक नैसर्गिक बदल आहे. वयानुसार सेरिब्रल कॉर्टेक्स पातळ होतो. स्मरणशक्ती आणि शिकण्याशी संबंधित हिप्पोकॅम्पस आणि फ्रंटल लोब या भागांवर परिणाम होतो. आणि रसायनांवर पण परिणाम होतो. होतो. डोपामाइन, सिरोटोनिनसारखी महत्वाची रसायने कमी होतात, ज्यामुळे विचारांचा वेग आणि प्रतिक्रिया देण्याची क्षमता मंदावते. पण याचा अर्थ शिकण्याची प्रक्रिया थांबते असा नाही. नाही, अजिबात नाही. ती फक्त थोडी हळू होते. आता आपण या प्रवासाच्या शेवटच्या आणि सर्वात रहस्यमयी टप्प्याकडे वळूया. मृत्यूनंतर मेंदूचं काय होतं? सामान्यपणे वाटतं की हृदय थांबलं, श्वास थांबला की सगळं संपलं. पण काही अलीकडील संशोधन एका वेगळ्याच शक्यतेकडे बोट दाखवत आहे. काय शक्यता आहे? असं दिसून आलं आहे की मृत्यूपूर्वीच्या काही क्षणांमध्ये आणि हृदय बंद पडल्यानंतरही काही काळ मेंदूत विशिष्ट प्रकारच्या ब्रेन वेव्हज, ब्रेन वेव्हज. हो, ज्यांना गामा वेव्हज म्हणतात, त्या अचानक खूप सक्रिय होतात. आणि ह्या वेव्हज आठवणी, स्मृती आणि स्वप्न यांशी जोडलेल्या आहेत. एक मिनिट. याचा अर्थ असा आहे का की नियर डेथ एक्सपिरियन्समध्ये लोकांना जे आयुष्य डोळ्यांसमोरून गेलं किंवा जुन्या आठवणींचं एक फ्लॅशबॅक आल्यासारखं वाटतं? त्यामागे हे शास्त्रीय कारण असू शकतं. हो, अच्छा. हीच शक्यता शास्त्रज्ञ वर्तवत आहेत. मेंदू आपल्या आयुष्यातील महत्वाच्या आणि भावनिक आठवणींचा एक शेवटचा आढावा घेत असावा, एक शेवटचा रिकॅप करत असावा. आणि हे हृदय थांबल्यानंतरही होऊ शकतं. हो, इतकंच नाही तर हृदय थांबल्यानंतरही, म्हणजे वैद्यकीयदृष्ट्या मृत्यू झाल्यानंतरही मेंदू काही मिनिटांसाठी सक्रिय राहू शकतो. अविश्वसनीय आहे हे. म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत आणि त्यानंतरही काही काळ मेंदू आपल्या अस्तित्वाची नोंद घेत असतो. हो, हा या प्रवासाचा एक अत्यंत गूढ पण तितकाच महत्वाचा भाग आहे. तो आपल्याला सांगतो की चेतना आणि स्मृती या किती गुंतागुंतीच्या गोष्टी आहेत. तर ह्या सगळ्या चर्चेचा अर्थ काय? आपण गर्भातील एका पेशीपासून ते मृत्यूनंतरच्या काही क्षणांपर्यंतचा प्रवास पाहिला. हो, यातून एक गोष्ट माझ्या मनात अगदी स्पष्ट झालीय की आपला मेंदू हा दगडात कोरलेली मूर्ती नाही, तर तो नदीच्या प्रवाहासारखा आहे. सतत बदलणारा, स्वतःला घडवणारा एक जिवंत नकाशा. अगदी बरोबर. आपले अनुभव, आपलं शिक्षण, आपल्या भावना, आपण कोणासोबत राहतो, आपण काय विचार करतो, ह्या सगळ्या गोष्टी त्याला आकार देतात. तो आयुष्यभर चालणारा एक अद्भुत प्रवास आहे. हो, तो फक्त एक अवयव नाही, तर आपल्या अस्तित्वाची कहाणी आहे, जी प्रत्येक क्षणाला, प्रत्येक अनुभवाने आपल्या आतमध्ये लिहिली जात आहे. आणि याच विचारावर श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जातो. जर आपले अनुभव आणि सवयी आपल्या मेंदूला घडवत असतील, त्याला अक्षरशः बदलत असतील, तर आज आपण आपल्या भविष्यातील मेंदूसाठी कोणती नवीन गोष्ट शिकू शकतो किंवा कोणता सकारात्मक अनुभव निवडू शकतो जो आपल्या कहाणीचा एक सुंदर भाग बनेल?